तर चौकार जातो आणि चौकार जात असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 6 धावसंख्या आणि 6 धावसंख्या होत असताना 3 चेंडू आमचे गुणलेखक देखील मात्र अतिशय मात्र चांगल्या प्रकारे शार्क हुशार चपळाईने कार्य करण्यासाठी सज्ज फलंदाज तयार असेल तो मिस्टर रोहिदास। प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे आणि अलोट गर्दी असताना नक्कीच मानावर देखील मात्र लाभलेले आहेत आपल्याला आदरणीय अशोक भाऊ टोंगारे साहेब आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच सरपंच साहेब देखील उपस्थित आहेत। एक धाव येते, किती चांगला दृश्य रमचित्र सोहळा आहे हा की जसं झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची, खेळाडू वर्गाने खेळाडू ती जपायची, या उक्तीप्रमाणे हे सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळते विळवंडीच्या मैदानात। पहिला प्रथम स्ट्रायकिंगला पोहोचतोय मिस्टर गोटू निवृत्ती राऊंड द विकेटच्या बाजूने। शॉट चेंड उजव्या साईडला एक्स्ट्रा कव्हर रिझन्स मधून चांगला फटका आणि त्यानंतर बघतो की लॉंग चेस असेल आणि लॉंग चेस असल्यानंतर चेंडू जातोय सोनेरी पिवळी गुलाबी लाल पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार ब्रँडेड फटका 4 धावा। याच अनुषंगाने बघतो की चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी फलकावरती धावसंख्या 11। हा मंच नटलाय सदा मात्र नक्कीच आमच्या मानवरांच्या स्वागतासाठी हा मंच नटलाय, नक्कीच अस्तित्वासाठी हा मंच नटलाय, राष्ट्रवादी चषकासाठी आणि हा मंच नटलाय नक्कीच मनोभावी सन्मानासाठी। यावेळेला उंच फटका हवामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात मिस्टर मनोज बघतो की जेल होईल की नाही। जेल ड्रॉप होतो आणि जेल ड्रॉप असताना बघायला भेटतो की 2 धावा तर येतील खात्यामध्ये। खूप उंची दिलेला फटका आणि त्यानंतर नक्कीच थोडासा नक्कीच हातामध्ये चेंडू विसावला नाही। स्टँड डिलिव्हर्ड मध्ये फटका खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती। षटकाची समाप्ती षटक क्रमांक पहिला षटकाचा खेळ समाप्त फलकावरती धावसंख्या बिनबाद 13। झाडी पाडे या संघाची धावसंख्या की सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही। हा जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही। आम्ही बघितले होते की नक्कीच जव्हार तालुक्यामध्ये नक्कीच अप्रतिम स्पर्धा आमदार चषक आदरणीय सुनील चंद्रकांत भुसारा साहेब यांच्या नावाची स्पर्धा आणि त्यानंतर मध्ये नक्कीच आपण बघत होतो की सेवखंडीच्या सारख्या ठिकाणी आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेबांच्या नावाची स्पर्धा, त्यानंतर आपण बघितली ससुनीच्या मैदानात आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेबांच्या नावाची स्पर्धा। आज आपण बघतो की नक्कीच आदरणीय या ठिकाणी अशोक भाऊ टोंगारे साहेबांच्या नावाची स्पर्धा। राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे, काय जबरदस्त ही कलाटणे या क्रिकेटच्या माध्यमातून। दुसरा गोलंदाज मिस्टर प्रकाश सूर्यगोला प्रकाश पडला आडवा डोंगर याला तुमचा आमचा नमस्कार आणि तुमचा आमचा नमस्कार असल्यानंतर नक्कीच प्रकाश येतो गोलंदाजी मार्कुती समर फलंदाज तयार असेल तो मिस्टर गोटू। यावेळेला डाऊन द लेग आणि डाऊन द लेग असल्यानंतर पंचांनी मात्र सहजपणे आमच्याकडे इशारा दिला की नक्कीच वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल येत असताना पहिली एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। एक्स्ट्रा धावानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते, आपण बघतो की 14 धावसंख्या। हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व संधी निर्माण झाली। संधीचं सोनं करण्यासाठी हा फलंदाज तयार आहे, गोलंदाज देखील तयार आहे आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग उन्हातानामध्ये बसून जी सामन्याची मजा घेताना, कारण की नक्कीच हे मायबाप आहेत। एखाद्या स्पर्धेला मात्र प्रेक्षक वर्ग नसले तर त्या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा डिमांड भेटत नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी प्रत्येक दिवसापासून नक्कीच तिसऱ्या दिवसामध्ये देखील तीच प्रेक्षक वर्गांची मात्र गर्दी आपल्याला बघायला मिळते। पुढचा चेंडू खोलवर मारता चेंडू सरळ बॅटने आपण बघतो की शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन करताय 1 धाव। यश अपयश हे येत असते, अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा नेहमी वाहत असतोय। क्षेत्र कुठलेही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करावं लागेल आणि हे कार्य केलंय नक्कीच आदरणीय साहेबांनी, म्हणूनच मात्र या कार्याला उजाळा आहे आणि नक्कीच या कार्याला उजाळा देत असताना आतापर्यंत हा जनसमुदाय हा संपूर्ण त्यांच्या पाठीशी उभा आहे। हे संकेत यावेळेला 360 AB डिव्हिलियर्स क्वालिटी फटका खेळण्याचा पूर्ण प्रयत्न सक्सेसफुल प्रयत्न ठरला नाही। डॉट चेंडू आपण पाहतो की 3 चेंडू खेळ अद्याप शिल्लक आहे दुसऱ्या षटकामध्ये। नेमदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळा असंख्य क्रीडारसिकांचा जीव तळमळतोय। 64 संघांना प्राधान्य या स्पर्धेमध्ये दिले असेल। शॉर्ट चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय, सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड 6 कम ऑन डीजी। एक नवीन मंच
सोनियाच्या ताटी उजळल्या जोत्या आणि त्याच अनुषंगाने या नवीन मंचाला मात्र नक्कीच भेट देण्यासाठी आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की आदरणीय साहेब तर आहेत आपल्या व्यासपीठावरती, परंतु काय जबरदस्त फलंदाजी यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू याचं गोल्डन चान्स बघायचं की 1 टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल की नाही. चेंडू सीमारेषा पार चौकार. बघायला भेटते कारण की आपण बघतो की प्रकाश सारखा गोलंदाज थोडासा महाग ठरतोय. आतापर्यंत 5 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्याच्या आपल्या वैयक्तिक स्पेल मधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल फलंदाज तयार असेल तो मिस्टर गोटू आणि रोहिदास ही जोडी सातत्याने झगडपाडा संघासाठी झाडीपाडा या संघासाठी अतिशय दमदार परफॉर्मन्स करताना आपल्याला बघायला भेटतोय. फुलटॉस चेंडू फेकून दिले, चेंडूला अस्कर लेगच्या क्षेत्रावरनं चेंडू सीमारेषा जवळ चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेला बघतो की नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 1 शॉट एका धावाचं पूर्ण पात्रता दिली जाईल. 2 सेकंदाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती तब्बल 26 धावसंख्या. एक थोडासा या क्रिकेटचा विषयी जर मात्र आपण अभ्यास केला तर मात्र क्रिकेटच्या विषयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषकाचा मात्र हा थरार आहे आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर नक्कीच देशाचे जाणते राज्य म्हणजे तुम्हाला मित्रांनो माहित आहे की नक्कीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पावलावरती पाऊल ठेवणारी प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळातील मात्र कार्य करण्याची मात्र ज्यांच्याकडे मात्र धमक आहे, धमक असल्यानंतर मात्र त्या धमकीला एक नेत्रदीपक कार्याला उजाळा देण्याचं मात्र जे कार्य चालू आहे तसंच कार्य आदरणीय या ठिकाणी अशोकजी टोंगारे साहेबांचा आणि त्यांच्या समवेत जे मात्र त्यांचे मान्यवर आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या समवेत आपण बघतोय आपल्या व्यासपीठावरती तर फुललेला आहे व्यासपीठ कारण की मंच नटलाय. हा वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तीच दसा तोच दरारा प्रयत्नाने माणूस संपत असतोय, जो प्रयत्न सोडतोय तो संपतोय. सौताला सांगा की अद्याप ही लढाई चालू आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे, ही लढाई क्रिकेटची आहे. खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य जेव्हा दाखवा की आपल्याला समोरचा कमजोर समजतोय तेव्हाच आपलं सामर्थ्य दाखवा. हो या वेळेला पहिला चेंडू जबरदस्त. पहिला चेंडू अतिशय देखणा आणि पहिला चेंडू अतिशय देखणा टाकत असताना बघतो की नक्कीच गोलंदाजी मार्कोती मिस्टर निवृत्ती राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज ऑन साइडला टिकटॉक टेक्निकचा वापर करताना टायमिंगचा वापर करताना आपण बघतो की नक्कीच एक धाव तर येते. थोडीशी मात्र पंचांची बातचीत करताना निवृत्ती धावफलकावरती धावसंख्या झाली ती तब्बल झाडीपाडी या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 27 धावसंख्या. निवृत्ती बोडके सर हे देखील आपल्याला व्यासपीठावरती लाभलेले आहेत, त्यांचे देखील आपण शब्द सुमनाने सर स्वागत करतोय आणि जे क्रीडा रसिक आजूबाजूला बसून मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील आपण शब्द सुमनाने सर स्वागत करतोय. राईट राऊंड विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल ठरतोय चेंडू कारण की फटका सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी गुड हिट, ब्रँडेड फटका सीमा पार. संख्या महाग ठरतोय. निवृत्ती पहिला चेंडू डॉट केला होता, दुसऱ्या चेंडूती सिंगल येते, तिसऱ्या चेंडूती अतिशय देखणा स्ट्रोकाला चौकार.
राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला स्टेप आउट झाला इंटू द गॅप मध्ये चेंडू खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवत असताना चेंडू जातो स्वीपर करच्या क्षेत्रामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये नक्कीच एक धाव तर पूर्ण केली जाते दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव देखील पूर्ण केलेली गुड रनिंग बिटवीन द विकेट थेंबे थेंबे तळेसाचे ॲज अ लिटल ॲज अ मेकल एका बाजूला असेल तो दुमोडी संघ दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की नक्कीच झाडीपाडा संघ की झाडा झुडपामध्ये हे सुंदर मैदान देखील मात्र सजवलेलं आहे राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू मनोचा नाहीतर प्रकाश जातो चेंडू खाली डायरेक्ट हिट करण्याची पूर्ण संधी निर्माण झाली 19-20 का मामला यहां पर बनने की संभावना ऐसा कुछ यहां पर दृश्य नहीं नजर आया बड़े आराम के साथ सिंगल प्राप्त किया दोनों भी बल्लेबाजों ने राष्ट्रवादी चषकाचा नाद निनादतोय महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यापर्यंत नक्कीच हा नाद निनादतोय आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की 4 चेंडू टाकून झाले तथापि शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल माफ करावं यस शेवटचा चेंडू 2 फलंदाजांनी आतापर्यंत मात्र हुकूमत गाजवलेली आहे आणि हुकूमत गाजवत असताना सरळ डाटे हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल गोल्डन चान्स नामी संदीप फलंदाज बाद पहिला फलंदाज बाद होतोय ओव्हर नंबर 3 सेकंद के समाप्त धावफलकाची धावसंख्या आपण पाहू शकाल की 34 धावसंख्या पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर देऊया डीजेला संधी ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत मानवरांचं मात्र सहर्ष स्वागत करणं हे आपलं मात्र परम कर्तव्य आपल्या संस्कृतीनुसार मात्र आपण मात्र बघतो की नक्कीच जी आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देव भव या संस्कृतीप्रमाणे आपण मात्र आलेल्या मानवरांचं मात्र सहर्ष स्वागत करणं आपलं परम कर्तव्य आहे 2 मिनिटं पंच या ठिकाणी आदरणीय अशोक भाऊ टोंगारे साहेब यांचं मात्र शब्द सुनाने मी सहर्ष स्वागत तर केलंच परंतु नक्कीच मानाची शाल देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय पुंडिक भाऊ वाघेरे यांना विनंती करेन पुंडिक भाऊ आपण मात्र नक्कीच आदरणीय साहेबांचं या ठिकाणी जोरदार सहर्ष स्वागत करायचं आहे एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या वाजवा कारण की नक्कीच अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आहे साहेबांचं आणि या दिलखुलास व्यक्तिमत्वाला उजाळा दिला जातोय मायाची शाल या ठिकाणी मात्र देताना अभिनंदन 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 या ठिकाणी नक्कीच सहर्ष स्वागत केलं जातं आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की आदरणीय सरपंच साहेब देखील मात्र उपस्थित आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी आपण वळूया प्रकाश गोटे यांना मात्र विनंती असेल की प्रकाशजी आपण मात्र सरपंच साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे सागरा प्राण तळमला आणि सागरा प्राण तळमत असताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी स्वागत करतो आम्ही आपले शब्द सुमनांच्या या वर्षावाने आनंदले वातावरण आमचे आजच्या या प्रमुख अतिथींच्या मान्यवरांनी आणि नक्कीच या ठिकाणी मात्र त्यांचं सहर्ष स्वागत केले जाते अभिनंदन 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 शब्द सुमनाने आपण मात्र पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया लेट्स गो प्ले ऑन खेळ चालू जाऊया मॅच कडे आणि गोविंद भाऊ टोंगारे हे देखील मात्र या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत त्यांचं देखील मात्र सहर्ष स्वागत प्रभाकर कडारी यांच्या मात्र शुभ असते त्यांचं मात्र सहर्ष स्वागत केलं जाईल या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी मार्कुती तयारीमध्ये पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतो स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय परंतु या ठिकाणी सहर्ष स्वागताचा देखील मात्र नक्कीच प्रमुख अतिथींचा सन्मान केला जातोय आणि प्रमुख अतिथींचा सन्मान करणं हे आपलं मात्र परम कर्तव्य आहे कारण की तुमचं ध्येय तुमचं वक्तृत्व तुमचं कर्तृत्व तुमचं नेतृत्व साहेब असंच लाभलं पाहिजे हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे गोलंदाजी मार्कुती अनिल पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावसंख्या
मोर द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. याही वेळेला लाईन खराब आहे आणि लाईन खराब असल्यानंतर नक्कीच या ठिकाणी वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. सज्ज सारे लोक झाले सण आले अमृताचे, त्या मनालाही भाव कळाले नक्कीच माझ्या या शब्द सुमनांच्या वर्षावाचे. साहेब सातत्याने मी तुमचं सरचं स्वागत करीन, कारण की नक्कीच का तर आपला मोठा एक उजाळ आहे, मोठं कार्य आहे. ओहो, याही वेळेला समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व धम्मक दाखल होती. एक धाव तर येते खात्यामध्ये. मॅच काय जबरदस्त बघायला भेटेल. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ह्या राष्ट्रवादी चषकाच्या उजळल्या ज्योती. या दिंडोरी तालुक्यामध्ये अतिशय मध्ये चांगला ऑर्गनाइज बघायला भेटते विडवंडीकरांच्या वतीने. ऑर्गनाइज करणारे मात्र नक्कीच समान मात्र नक्कीच जे क्रीडा रसिक आहेत, कारण की आपण बघतो की या ठिकाणी जर विचार केला तर निवृत्ती गोटे, प्रकाश गोटे आणि त्यानंतर निमक लिलके, तुषार गोटे, सोमीराम बेंडकोळी, तानाजी कडाळी, शिवा गोटे, मनोहर कडाळी, लक्ष्मण गोटे, नंदू गोटे, विश्वनाथ गोटे, गोरख मौळी, सचिन भोई या सर्वांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करीनच. का तर मात्र तुमचा परिश्रम, तुमच्या कर्तृत्व आणि तुमची मेहनत, या मेहनतीचं चीज आहे. ओ याही वेळेला सुपर बॉलिंग, गुड कमबॅक. त्र्यंबक गोटे असतील, पुंडलिक लिलके असतील, सगळ्याच खेळाडू वर्गांना देखील मात्र त्रिवार मुद्रा करूया. हा मान सन्मान, मान जेव्हा भेटेल, जेव्हा आपण समाजामध्ये काहीतरी एक वेगळं कार्य करून दाखवाल तेव्हा हा सन्मान भेटेल. कारण की नक्कीच हा मान सन्मान कुण्या बाजारामध्ये विकत भेटला जात नाही. हा मान सन्मान मिळवावा लागतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवलाय. काय म्हणू शकाल. हाथ में बेड़िया, पाँव में बेड़िया, सतरंगी बिछाकर लेटने के लिए जब कहीं मौका दिया तब मात्र उठने का मौका मिलेगा या नहीं, खुदा जाने भगवान जाने. सुंदर गोलंदाजी. अनिल करतोय गोलंदाजी राईट मोर द विकेटच्या बाजूने, आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने, कॅमेरामॅनच्या बाजूने एक गोलंदाजी चालू आहे. फुल टॉस बॉल हवेमध्ये चेंडू ऑन साइड मध्ये चेंडूला घेऊन करतोय. वन टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये, आणि डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव आहे खात्यामध्ये. एक धाव पूर्ण. सिंह म्हणून जन्माला आलोय, परंतु या जगामध्ये डरकाईला महत्व नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे. लोक फक्त अंतिम निकाल बघण्यासाठी या मैदानात मात्र उपस्थित राहतात आणि त्याच अनुषंगाने छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसामध्ये धाडस राहण्याचं नक्कीच छत्री देते. तसं हे कार्य, तुमच्या कार्याला मात्र सॅल्यूट आहे. मॅच कडे तर वळतोय, कारण की शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच ऑन साइट मध्ये नाही तर डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू खाली मिस्टर मनोज येतोय. एक शार्क हुशार सफळाईचा हा क्षेत्ररक्षक चांगली फेकी देखील करतोय. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 4 षटकाचा खेळ समाप्त आणि झाडीपाडा संघाची धावसंख्या आपल्याला बघायला भेटते तब्बल 40 धावसंख्या. सरासरी 10च्या सरासरी चाललेली धावसंख्या. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. 350 वर्षानंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा भाग आहे. कारण की नक्कीच तुमचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकत नाही. म्हणून तर सांगतो की शिवाजी या नावाला जर तुम्ही कधी उलट वाचलं असेल तर जीवासी असा शब्द तयार होतोय. जो आयुष्यभर जीवासी खेळला तोच शिवाजी झाला. आणि त्यानंतर की आयुष्यामध्ये तुम्ही काय कमावले याचा कधी विचार करू नका, याचा कधी गर्व करू नका, कारण की बुद्धिबळाचा खेळ समाप्त झाला की एकाच डब्यामध्ये राजा आणि उंट ठेवले जातात. यस, शेवटचे 12 चेंडू शिल्लक. पाणी घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. ऐकूया आमचे डीजे ऑपरेटर कडनं एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे.
आणि त्यानंतर मात्र आपण जाऊया मॅच कडे, कारण की आपण बघतो की 4 षटकाचा खेळ समाप्त, फलकावरती धावसंख्या झाली 40 धावसंख्या. गोलंदाजी मारकुती गौरव, पहिला चेंडू यावेळेला नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू खेळून काढला होता. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक देखील तैनात होता. कॅचिंग पोझिशन साठी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू जातोय बॅट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू जातोय आणि तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण. आणि 3 धावानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 43 धावसंख्या. अद्याप जे विकेट गेले आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर ओनली 1 विकेट. दुसऱ्या विकेट साठी किती चांगली साजेदारी बघायला मिळते, कारण की या मैदानावरती सातत्याने आपण जर विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये 117 धावा बनल्या होत्या 36 चेंडूमध्ये. हा रेकॉर्ड आहे. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवत असताना बघतो की समोरच्या बाजूला चेंडू थर्डमॅन्स रिजन मधून निसरता होता आणि थर्डमॅन्स रिजन मधून चेंडू निसरता झाल्यानंतर नक्कीच सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा पार 4 धावा. मी सातत्याने सांगतोय की नक्कीच एखादा पक्षी जेव्हा मात्र नक्कीच झेप घेऊन एखाद्या झाडावरती जाऊन बसतोय तेव्हा त्या झाडाच्या खांदीचा जो एक तोल जातोय, त्या झाडाच्या खांदीवरती मात्र नक्कीच विश्वास नव्हतोय त्या पक्षाचा, विश्वास असतोय त्या पंखावरती स्वतःच्या पक्षाचा. आणि त्याच अनुषंगाने उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय कधी बांधता येईल, क्षितांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. ही जिद्द कोणाकडे आहे? जिद्द, तारुण्य, कला, कौशल्य, कसब, नेतृत्व. और दस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू ऑन साइडला मोठा फटका आहे आणि मोठा फटका खेळत असताना हाय हँड हँडसम बिग 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 डीजे. सुंदर फलंदाजी आणि सुंदर फलंदाजी करत असताना दुमोडी संघ हा देखील तितकाच एक नामवंत संघ आहे आणि नामवंत संघ असल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने 10 बार फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर अति काही संकटात नाही सावधान पुढे धोक्यात त्यांचा मच्छिंद्राने बोध केला गौरव ससे आणि त्याच अनुषंगाने गौरव सारखा हा खेळाडू बघायला भेटतोय वालगना. या घडीला मित्रांनो आपण जपूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आयोजित केलेली भव्य दिवस स्पर्धा. नक्कीच आपण बघतोय की विळवंडीच्या मैदानाला या नक्कीच राष्ट्रवादी चषकाच्या पाऊल खुणा आपण जपूया आणि ह्या पाऊल खुणा जपत असताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाजी मारतो. पहिला चेंडू लवर फुल टॉस क्वालिटीचा चेंडू ऑन साइडला स्करलेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय. एक धाव येते खात्यामध्ये. एके धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या झाली 57 धावसंख्या. बघायचं की 65च्या वरती धावसंख्या जाईल की काय, 70च्या आसपास धावसंख्या जाईल की काय. जर 70 धावसंख्या झाली तरी मात्र नक्कीच या मैदानात मात्र नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं चेसिंग करण्यासाठी एक हार्ड हिटिंग करावी लागेल अपोजिट संघाला. याला बघते की 5 चेंडूचा खेळ शिल्लक ओव्हर द स्टंपच्या बाजूने. खोलवर मारता चेंडू नक्कीच बुंध्यामध्ये टाकलेला चेंडू, कारण की जागा दिली जात नाही फलंदाजाला. किती मोठा फलंदाज असला तर नक्कीच असा फटका खेळण्यासाठी या चेंडूला फटका खेळण्यासाठी नक्कीच मंत्रणा तर दिली जाते. म्हणून तर सांगतो की मंत्र हाचा आजला, घोसा हाचा गाजला, राष्ट्रवादी चषकाचा नाद निनादलाय आणि नाद निनादत असताना आज तिसरा दिवस. किती चांगलं मैदान आहे, सुजलम सुफलम मैदान, 5 रंगांचे हे मैदान सजवलेलं आहे, कारण की सोनेरी पिवळी गुलाबी हिरवी आणि नक्कीच येल्लो अशा पट्टीने मात्र हे मैदान सजवलेलं आहे. सुंदर मॅनेजमेंट आणि त्याच मॅनेजमेंटला मात्र उजाळा देण्यासाठी आदरणीय अशोकजी टोंगारे साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यो मे साहिद फलंदाज बाद डीजे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. 137 काय लॉंग फॉर्म असेल. धावसंख्या 58 बघायला भेटते आणि धावसंख्या 58 बघायला भेटल्यानंतर बघायचं की याचकने जबरदस्त मात्र ही स्पर्धा बघायला भेटते. कुठल्याही प्रकारचं मात्र नक्कीच गालबोट लागलं जाणार नाही आणि गालबोट लागणार नाही याची देखील मात्र तुम्ही आम्ही काळजी करायची आहे, कारण की स्पर्धा सगळ्यांची आहे. जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते, परंतु स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय. क्षेत्रामध्ये कुठल्याही जायचं असेल तर मात्र पहिल्यांदा स्वप्न बघावं लागतंय आणि पहिल्यांदा मात्र नक्कीच समाजामध्ये जसं आपण मात्र समाज कार्य करण्यासाठी मात्र सज्ज राहतोय तसं मात्र कार्य केल्यानंतर मात्र नक्कीच एक मोठं यश घवघवीत येत आहे. हे सातत्याने तुम्हा मला बघायला भेटतंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज नवीन फलंदाजासाठी सरळ बॅटवरती येणारा चेंडू नक्कीच समोरचा पाय पुढे काढला शरीराचं संतुलन बनवलं आणि शरीराचं संतुलन बनवत असताना एक धाव खात्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. नवीन फलंदाज भास्कर रविचंद्र सूर्य तारा उगवला तारा तिमिर खरा गरजा शिवाजी राजा कारण की 36 सतीचे बळ असणारी त्रस्त मोगलांना करणारी परत न फिरणारी ती तिन्ही जगात जाणारे शिस्त प्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान. पुढचा चेंडू ऑन साईडला प्यालावरती येणारा चेंडू क्लास केलेला फटका पहिल्या क्षेत्रामध्ये क्लास केलेला फटका काळीचा वापर केलाय डीप फाईन लेग मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत नक्कीच नामी संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 61. शेवटचा चेंडू काय निर्णय असेल मागील मॅच मध्ये जर विचार केला तर मात्र 61-62 धावांचं लक्ष दिलं होतं. 62 धावांचं लक्ष पाठलाग केला तो वागेरे या संघाने आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की याच निर्णायक स्कोरवरती डाव थांबतो की काय. उलटा चेंडू होता पुन्हा एकदा पॅड लावून येणारा चेंडू ऑन साईडला कलाईचा वापर करताना स्कोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय. डीप मध्ये चेंडू जात असताना फेकी तितकी चांगली झाली 2 धावेवरती समाधान मानत असताना प्रथम फलंदाजी करत असताना बघतो की 2 फलंदाज बाद झाले झाडीपाडा या संघाचे आणि त्यानंतर धावसंख्या बघायला भेटली ती 63-64 धावांचं लक्ष ठेवलंय अपोजिट संघ आहे. आपण बघतो की धुमूर या संघाला 64 धावांचं लक्ष दिलेलं आहे. कुणी कुठे जाऊ नका बघत राहा ऐकत राहा. राष्ट्रवादी चषक 20-22 पर्व पहिलं आणि तिसरा दिवसातला हा चौथा सामना आणि चौथ्या सामन्याचा दुसरा विनिंगचा डाव थोड्याच वेळात घेऊन येतील नक्कीच धुमोडीकर आणि क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी झाडीपाडाकर मैदानाच्या आतमध्ये तयार राहायचं आहे आणि तत्पूर्वी नक्कीच आमचे सचिन दादा या ठिकाणी डीजे वरती कार्य करण्यासाठी सज्ज आहेत. नक्कीच देऊया डीजे ला संधी ऐकूया सुमधुर संगीत. सळसळत्या रक्ताचा
ऊपर उठने में वक्त तो लगता है, फिर सूरज ही धीरे धीरे उगने लगता है। झूठ बोलते हो लोग जो कहते कि हमें डर नहीं लगता है। डर तो सभी को लगता है, लेकिन जो डर के आगे जाते हैं वही जीत जाते हैं। आज के दिन में 64 रन का लक्ष्य धुमरी टीम के खिलाफ। पहले गेंदबाज के मार्ग पर तैयारी में। झाड़ीपड़ा टीम के दृष्टिकोण से पहले गेंदबाज का भार संभालने के तैयारी में दिनेश। स्ट्राइकर बल्लेबाज निवृत्ति, उनके साथ ही रोहित लेफ्ट हैंडर के बल्लेबाज। यस लेट्स गो। जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा तेरा वैभव अमर रहमा। सामने वाले टीम के ऊपर जीत अर्जित करने के लिए तैयार करके आ गए हम। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। हिंदुस्तान के कोने कोने में नहीं तो विश्व के कोने कोने में खेला जाता है यह क्रिकेट का खेल। पहली गेंद पारी की पहली ओवर, और पारी का पहला ओवर होने की वजह से बिल्कुल इनसाइड आउट एरिया में कमाल का स्ट्राइक खेला बेहतरीन अंदाज के साथ। मौका मिलने की गुंजाइश है। 2 गेंदों पर 2 चौवे। मानी जाती इस मैदान की उसके रफ्तार के साथ बिल्कुल निवृत्ति जैसे बल्लेबाज का बल्ला बोलने लगा है। उम्मीद पे दुनिया कायम जागो मेरे प्यारे मोहन। एक छोटी चिंगारी पूरे जंगल को राख बना देती है। एक छोटा छिद्र बड़े बड़े जहाजों को डुबा देता है। तीसरी गेंद ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी। हम प्यार बाजों को खोलेंगे, हमारे पास इशारा करेंगे कि ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज को, क्योंकि वाइड गेंद है। कुल स्कोर 9 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। लक्ष्य है 64 का। और झाड़ीपड़ा टीम की ओर से क्या किस तरह से कमबैक करना चाहेंगे। और द विकेट के साथ सामने वाली चोर की ओर से ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद थी। बड़ा शॉट ऊंचाई मिली है। क्या इशारा आएगा हम प्यार्स की ओर से, क्योंकि ये भी कुछ देखने वाली अहम बात रहेंगी। लगभग 13 पिचा नहीं छोड़ेगा सोनिया, भाग रही गेंद निकल गई बॉल के बाहर। 4 रन के लिए एक और शानदार शॉट, 30वां विनिंग का जवाब। ट्रॉफी का एक और महत्वपूर्ण शानदार शॉट, क्योंकि निवृत्ति नाम बड़ा तो काम बड़ा। नाम ही खोदेंगे तो किधर जाओगे, पहचान ही खोदेंगे तो बिखर जाओगे। ना तो नाम खोना है ना तो पहचान खोनी। नो बॉल का इशारा, और नो बॉल का इशारा होते समय टोटल टीम का स्कोर हमारे स्कोर यहां पर जानकर देते हुए हल्के से टेंशन में हाल लग रहे हैं बिल्कुल पप्पू भाई। टोटल टीम का स्कोर 14 रन। निवृत्ति सामने, फिर से वेट एंड वॉच। इसका मतलब है थांब आणि पार, याटकडे सेनू सीमारेषा पार। अच्छा स्ट्रोक खेला, 4 रन। विनिंग का लगभग साढ़े बार चौथा चौवा, और चौथे चौके की मदद के साथ टोटल टीम का स्कोर बनता हुआ 18 रन। निवृत्ति सर भी काफी खुश नजर आते हुए, जानते कि बिल्कुल अच्छे बल्लेबाजी चले मैदान के अंदर। 64 रन का लक्ष्य, उसका जवाब देना आज के दिन में क्या ये खुद जानेंगे कि क्या आक्रामक सोच के साथ मैदान के अंदर तैयारी में रवैया सिद्ध है। और सही टॉप स्टंप पर जगह बनाकर बैट पे पॉइंट के क्षेत्र की ओर से अच्छा स्ट्रोक खेला। कमान सचिन दादा डीजे बजाइए, जो अभी सॉन्ग बजाया था वही सॉन्ग बजने दो। कमाल का स्ट्रोक।
23 रन। आखिरी गेंद से, आखिरी गेंद के ऊपर ही 4 गेंदें लगभग साथ पर ये 5वीं गेंद और लगभग एक और शानदार शॉट, 4 रन। कमाल की बल्लेबाजी हुई, क्योंकि बिल्कुल किस तरह से बल्लेबाजी करना है, टिट फॉर टाइमिंग का इस्तेमाल कीजिए। ये टेनिस क्रिकेट का खेल है। चाहे लेदर खेलने वाले ये बल्लेबाज है, सीजन खेलने वाले बल्लेबाज है, अपने आप का विश्वास और अपने आप का विश्वास होने की वजह से बिल्कुल आखिरी गेंद से शब्द छोटी गेंद के साथ ऑफ स्टंप पर जगह बनाकर इस गेंद को खेलने का तरीका दिखाया था, जहां 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन के मदद के साथ ओवर की अभी भी क्या समाप्ति का कॉल नहीं आया है, तो हम पास क्या चेक करेंगे। जी हां, नो बॉल। फिर से स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर देखा जाएगा तो स्कोर 29। प्रीत का इशारा पूरी तरह से खेल का रूप बदला है दो बल्लेबाज ने, खास करके निवृत्ति जैसे बल्लेबाज ने। और स्ट्राइक एंड पर पहली मर्तबा आप जानते कि लेफ्ट हैंडर के बल्लेबाज मिस्टर रोहित दास ... सदा हीरो। सन्नाटा, सुई गिरेंगे, आवाज आएगा भाई। पूरी तरह से खामोश, और पूरी तरह से खामोश होने की वजह से रोहित दास के लिए ये गेंद अच्छी गेंद नहीं मिल गई थी, बिल्कुल डाउन द लेग। इट इज द कॉल, वाइड का रहेगा या नहीं, ये भी कुछ देखने वाली अहम बात रहेगी। लेकिन गेंद निकल गई पॉइंट लाइन के बाहर। 4 रन के लिए वाइड प्लस 4, 5 रन आएंगे। टोटल स्कोर 34 रन। अभी भी 30 रन की आवश्यकता जीतने के लिए। जो 64 रन का लक्ष्य दिया है उसका जवाब देने के लिए तैयारी में बल्लेबाज। इनसाइड आउट एरिया में कवर सीजन के ओर से बिल्कुल बड़ा शॉट खेलने की तैयारी, लगभग शायद ओ यूटी का कॉल। प्री हिट, यस, प्री हिट कंटिन्यू होने की वजह से बिल्कुल ये बड़ा शॉट खेलने की तैयारी दिखाती है। यस यस, तो विकेट नहीं मिलेगा क्योंकि कंटिन्यू प्री हिट लागू थी, उसके वजह से ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त। टोटल स्कोर टीम का स्कोर बढ़ता हुआ 34। एका सरकारचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 34 धावसंख्या कणकिणीचा जर स्पर्धा सुरू झाली आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि त्या 3ऱ्या दिवसामध्ये पहिल्यांदा पहिल्या विकेटसाठी पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त साझेदारी रेकॉर्ड करणारी ही साझेदारी राष्ट्रवादी चषकामध्ये। थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, फास्ट घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच थोडंसं घाई करायचं आहे मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे। झाडीपाडा संघ गार डोंगराची हवा सोसना गारवा आणि त्याच अनुषंगाने नक्कीच गारवा मात्र नक्कीच सुरू झालेला आहे। याच अनुषंगाने बघतो की पहिला गोलंदाजा जसा महागडा ठरला तसा दुसरा गोलंदाजी मार्फत येताना मात्र ऑन साइडला मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, हवेच्या दाबामुळे चेंडू षटकार जाईल का चौकार जाईल का हा प्रश्न निर्माण झाला होता। प्रश्नाचं उत्तर होता चेंडू सीमारेषा पार। जर तुम्ही याल तर मात्र तुमचं टेन्शन दूर व्हाल, कारण की नक्कीच ह्या मैदानाचा दृश्य अभ्यास करा। यावेळेला गॅप मध्ये चेंडूला खेळून करतो, गॅप मध्ये चेंडूला खेळून केल्यानंतर एक धाव येते। पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा, 39 धाव संख्या। रोहित दास
आपला ठस्सा उमटवेल की नाही हे बघणं गरजेचं आहे, कारण की नक्कीच ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल. वेडी लोक इतिहास रचतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात. हा इतिहास मात्र बनवण्याच्या मात्र प्रयत्नामध्ये रोहिदास देखील मात्र असेल. शॉर्ट्स एंड ऑन साइडला यावेला देर हरी खटलवरी षटकार. व्हॉलेंटियर जायचं आहे बॉल देण्यासाठी. व्हॉलेंटियर्स पंचेचाळीस आणि पहिलाच ब्रँडेड फटका येतोय रोहिदाच्या बॅट मधून. षटकार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र ऑन साइड मध्ये मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. सुंदर क्षेत्ररक्षण झाडीपाडा या संघाकडनं. एक धावाची भर पडते. धावसंख्या 46. किती लवकर सामना संपवला जाईल याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांचं मात्र लक्ष लागलेलं आहे की क्रीडा रसिक मात्र नक्कीच सांगतात की नक्कीच एकदाचा सामना संपवा, कारण की नक्कीच सुंदर फलंदाजी लोक दिला जातोय. अभिनंदन केलं जातंय माझ्या मानवरांचं. आणि त्यानंतर बघतो की नक्कीच ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला शॉर्ट चेंडू पूर्णपणे ताकदीनुसार फटका खेळतो आणि ताकदीनुसार फटका खेळत असताना चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. गुड हिट ब्रँडेड फटका. रिव्हर्स फटका आणि रिव्हर्स फटका खेळत असताना चेंडू जात सीमा रेषा पलीकडे. षटकार चौकाराची आतषबाजी. जर आपण निवृत्ती या फलंदाजाचा जर विचार केला, जर ज्याची वैयक्तिक धावसंख्या चौकार किती गेले तर हे देखील बघणं गरजेचं आहे. मला वाटतं चौकार गेलेले असतील ते 9 चौकार. 9 चौकारच्या सहायतामध्ये खेळतोय. यानंतरचा सामना उमराळे विरुद्ध देवरगाव. उमराळे क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर नक्कीच षटक समाप्त. यस पंच षटक समाप्त झालेला आहे. पंच 2 षटकाचा खेळ समाप्त होता आणि 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 54 धावसंख्या. अद्याप 10 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. केवळ 10 धावांचं लक्ष आणि 10 धावांचं लक्ष लागत असताना 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 54 धावसंख्या. काय जबरदस्त फलंदाजी. ब्रँडेड या ठिकाणी हे खेळाचे चित्र बघायला भेटलेलं आहे. जाऊया मॅच कडे, कारण की आपण बघतो की या ठिकाणी नक्कीच ओव्हरच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज रोहिदाससाठी नक्कीच टायमिंगचा वापर केला आणि टायमिंगचा वापर करत असताना एक धाव तर पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ आहेत की नाही. एक धावेसाठी समाधान. 9 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. लहान बालगोपाळ देखील मात्र मैदानाच्या 4 कोपऱ्यात मात्र येताना त्यांचं देखील सरचं स्वागत करूया, कारण की नक्कीच आवड ज्याला आहे त्याला सवड भेटते, ज्याला आवड नाही त्याला सवड भेटणार नाही. राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला आपण बघतो की हा चेंडू लाईनच्या बाहेर जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. सुंदर स्पर्धा, सुंदर स्पर्धेचा आपण बघतो की तिसरा दिवस अर्थात राष्ट्रवादी चषक भव्य दिवा ही टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा तुम्हाला बघायला भेटते या दिंडोरी तालुक्यामध्ये. विरवणीच्या मैदानावरती षटकार मारण्याचा प्रयत्न आहे आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू यावेळेला फेकून दिले. चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय आणि क्षेत्ररक्षक जात असताना चेंडू सीमारेषा पार.
गणेश पवार गो असताना आपण बघतो की निवृत्तीसारखा फलंदाज चमकलाय धमकलाय. एकंदरीत या ठिकाणी नक्कीच 50 धावसंख्या गोळा करण्यासाठी अद्याप मात्र संघर्षाची मात्र प्रेरणा यावेळेला नक्कीच ब्रँडेड फटका आणि ब्रँडेड फटका ज्या वेळेला कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू जातोय कुठे, सीमा रेषा पार, विजयी फटका. जाऊन मात्र हात मिळवायचा आहे. लाईनअप करून मात्र नक्कीच हात मिळवायचा आहे झाडीपडा संघाला. आणि निवृत्ती आपण मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. आदरणीय साहेब या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय अशोकजी टोंगारे साहेब यांच्या शुभ हस्ते मेन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. निवृत्तीसाठी नॉट आउट महत्वपूर्ण अशी फलंदाजी